महापारेषण महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियरची जी वॅकन्सी आता आलेली आहे, एकदम बंपर चान्स आहे, चांगला चान्स आहे फॉर इलेक्ट्रिकल इंजिनियर्स, सिव्हिल इंजिनियर्स आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स. तर त्याबद्दल जे काही वरचेवर आपण आपल्या चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलवर जे काही मी माहिती देत असतो, जे काही माझ्या अनुभवावरून किंवा जे काही मला असं वाटतं की तुम्हाला जास्तीत जास्त याबद्दल माहिती असणं किंवा आता प्रिपरेशन कसं करायचं किंवा मग आता प्लॅन कसा करायचा, आता वाट बघत बघत साधारण आपल्याला 3 ते 4 वर्षानंतर साधारण ही ॲड आलेली आहे. अतिशय चांगला चान्स आहे. तर त्यामध्ये 60 दिवसामध्ये म्हणजे आता जी ॲड आलेली आहे त्यानंतर आता आपल्याला साधारण 45 ते 60 दिवस मिळतील, कारण जूनच्या लास्ट वीक किंवा जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये ही एक्झाम अपेक्षित आहे. त्यानुसार 45 ते 60 दिवसाचा प्लॅन काय असायला हवा त्याबद्दल आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे किंवा मी जी आहे माहिती माझ्याकडून मला जे वाटते ते माझं ओपिनियन मी तुम्हाला देणार आहे. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आता 60 दिवस आहे, इतक्या वेळेवर कसा अभ्यास करायचा. बऱ्याच जणांचा अभ्यास बऱ्यापैकी झाला असेल तर चांगला आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो. मी जवळपास 1.5 वर्षापासून महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर म्हणजे जे काही आपले इलेक्ट्रिकल बेस वॅकन्सी आहे किंवा सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स बेस आहे किंवा मग आपलं IT रिलेटेड पण त्याबद्दल पण अपेक्षित आहे, पण पुढे त्याला थोडासा वेळ लागेल. परंतु ॲटलिस्ट या 3 ब्रँचेससाठी यांनी वॅकन्सी इथे क्रिएट केलेली आहे किंवा आपल्याला ॲड दिलेली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे, जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. त्यानुसार बऱ्याच विद्यार्थी सध्या कसं आहे की ज्यांना जे तयारीत होते आणि जे मला कंटिन्यू फॉलो करत आहेत साधारण 1.5 ते 2 वर्षापासून 1.5 वर्षापासून, त्यांना मी सांगतो आहे की वॅकन्सी येऊ शकते किंवा कधी येऊ शकते, तुम्ही तयारीत राहा. तर ते बरेच विद्यार्थी आज तयारीत आहे. सबस्क्रायबर असेल माझे किंवा व्ह्यूअर्स असेल जे रेग्युलर व्ह्यूअर बघतात, जे माझ्या टचमध्ये आहेत, माझ्या चॅनलच्या टचमध्ये आहेत, त्यांना मी वरच्यावर अपडेट देत असतो. साधारण म्हणजे 1.5 वर्षापासून माझा तोच प्रयत्न आहे की तुम्ही तयारीत असले पाहिजे, कारण वॅकन्सी ही येणारच होती, 100% येणार होती, त्यात काही शंका नाही. फक्त ती थोडी डिले झाली. मागच्या वर्षी अपेक्षित होती, जून नंतर वगैरे अपेक्षित होतं, जून जुलैमध्ये, परंतु त्यांनी तब्बल 1 वर्ष डिले केलेलं आहे. कारण त्याच्या आधीसुद्धा त्यांचे चान्सेस होते, परंतु कसं आहे की त्यांचे रिक्वायरमेंट आणि त्यांचे कंडिशन जसे काय आहे, काही क्रायटेरिया जर तो फॉलो करणे त्यांना आवश्यक असतं कंपनीला. त्यानुसार महाट्रान्सकोनी जे काय आहे आपलं एक शब्दपूर्ती केलेली आहे, आपण असं म्हणू शकतो महाट्रान्सकोमध्ये वॅकन्सीची. तर त्यामध्ये महावितरणची सुद्धा शक्यता आहे, ती पुढच्या काही दिवसामध्ये येईल कदाचित वॅकन्सी. परंतु महाट्रान्सकोला एक गुड न्यूज महाट्रान्सकोने आपल्याला दिलेली आहे. माझे जे विद्यार्थी मित्र आहेत असिस्टंट इंजिनियरसाठी जे तयारी करत आहे किंवा BE होल्डर्स आहे, BTech होल्डर्स आहे, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्ससाठी सिव्हिल, त्यांची आता एक गुड न्यूज त्यांना मिळालेली आहे. परंतु आता कसं झालं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं एक जम्बलिंग झालेलं आहे की आता बा 60 दिवसात किंवा 1.5 महिन्यात अभ्यास कसा करायचा किंवा 2 महिन्यात अभ्यास कसा करायचा, त्याचं प्लॅनिंग तयार नाही आहे, कुठलं बुक रेफर करायचं, वेळेवर काय करायचं, कसं करायचं, सगळं एक धावपळ सध्या सुरू आहे. तर त्या अनुषंगाने आणि त्या उद्देशाने मी एक थोडासा छोटासा प्रयत्न माझ्या चॅनलद्वारे किंवा माझ्या स्वतःकडून मी प्रयत्न केलेला आहे. माझा जो अनुभव आहे 11 वर्षाचा गव्हर्नमेंटचा आणि 4 वर्ष प्रायव्हेटचा, त्यावरून महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती याबद्दल मी तुम्हाला मायन्युटली प्रत्येक पॉईंट सांगितलेला आहे, माझ्या व्हिडिओजद्वारे सांगितलेला आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरचे आपले व्हिडिओज बघू शकता, प्लेलिस्ट बघू शकता महाट्रान्सकोची, आणि प्लस इतर काही व्हिडिओज आहेत ते बाकी चॅनलवर आपल्याला सगळं म्हणजे माझ्या चॅनलवर मिळून जातील. तुम्हाला काही जुने व्हिडिओज आहेत, 5-5, 6-6 महिने, 1-1 वर्ष आधीचे सुद्धा व्हिडिओज आहे, ते तुम्ही सर्च करावा आणि ते चेक करावे, तुम्हाला सगळी माहिती इथे मिळून जाईल. ठीक आहे. तो 60 दिवस आपल्याकडे आहे, 60 दिवस आपल्याकडे आहे, 45 डेज मिनिमम आहेत. कारण की त्यांनी काय सांगितलं आहे की आता त्यांनी ॲड प्रदर्शित केलेली आहे, ठीक आहे, प्रकाशित केलेली आहे, तर आता ॲड जी एक्झाम जी आहे ती जूनच्या लास्ट वीकमध्ये किंवा जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये ही कन्फर्म आहे. कन्फर्म म्हणजे 101% कन्फर्म आहे. का? कारण की IBPSला ते टेंडर दिलेलं आहे, ठीक आहे, ते प्रत्येक वेळेस IBPSलाच जातं. त्यानुसार त्यांचं जे प्रोसिजर आहे ती अतिशय फास्ट असते. बघा, त्यांनी आपल्याला एप्रिलमध्ये मार्चमध्ये जी एकदम डेट दिली होती, टेंटेटिव्ह डेट दिली होती, त्या डेटला त्यांनी नोटीस जारी केली, ठीक आहे. त्यानंतर एप्रिल गेला, आता त्यांनी मेच्या फर्स्ट वीकमध्ये म्हणजे एप्रिल जो पूर्ण गेलेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी फर्स्ट वीकमध्ये मेच्या ॲड दिलेली आहे, जाहिरात दिलेली आहे. असं वाटलं होतं की ते लेट करतील, परंतु त्यांनी बरोबर 5 आठवड्यानंतर म्हणजे 1 महिन्यानंतर ॲड दिलेली आहे. आता त्यांनी आपल्याला 24 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे. 24च्या लास्ट डेटला 24 ही लास्ट डेट आहे, तर त्या डेटला तुमचं फॉर्म सबमिशन झालं पाहिजे, तोपर्यंत त्याची डेट आहे. जास्त काही त्यांनी ड्युरेशन दिलं नाही. यावरून लक्षात येतं ही प्रोसिजर किती फास्ट आहे. कारण की बऱ्याच एक्झाममध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वगैरे ॲटलिस्ट 1 महिना देतात, ठीक आहे, इथे 20 दिवस देतात ते. दरवेळेसचा हा त्यांचा ठरलेला प्रोग्राम आहे. त्यानंतर 45 to 60 डेजमध्ये एक्झॅक्ट त्याचं एक्झाम होते, ठीक आहे. आपण जर तो ड्युरेशन पकडलं तर माझ्या अंदाजाने पहिल्या वीकमध्ये जुलैची एक्झाम व्हायला पाहिजे, म्हणजे आतापासून 2 महिने, ठीक आहे. आणि त्यानंतर एक्झाम झाल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट लागतो, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या महिन्यामध्ये कोणत्याही डेटला हा रिझल्ट लागू शकतो. त्यानंतर DB होईल
आणि क्लीन प्रोसेस असते, व्यवस्थित प्रोसेस असते. कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींवर विश्वास ठेवू नका. मी बघतो की ते अतिहुशार जे लोक आहेत किंवा अतिहुशार जे व्यक्ती आहेत ते आपल्याला निगेटिव्ह माइंड तुमचं करून टाकतात. तुम्हाला सांगतात की ते सगळं सेटिंग राहते, असं राहते तसं राहते, कशाला अभ्यास, कशाला विनाकारण त्याच्या मागे लागतात, कुठून काही सेटिंग होते का बघा. ठीक आहे, तर हे शब्द असतात त्यांचे, हे ठरलेले असतात. ज्यांना काही जमत नाही ते असे शब्द वापरतात. ठीक आहे, असो, ते प्रत्येकाचा एक भाग असतो. परंतु तुम्ही प्रयत्न करा, चांगला प्रयत्न करा, हार्डवर्क करा. आणि मी जे तुम्हाला सांगतो त्यावर तुम्ही पॉईंट टू पॉईंट गेले ना, तर तुम्हाला सांगतो सक्सेस हे तुम्हाला मिळणार, 100% मिळणार. जे काही तुमचं ते बाकीच्या गोष्टी असतात त्या बाजूला करा. 2 महिने, फक्त 2 महिने आता आहेत, रात्रंदिवस एक करा तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला ते प्लॅनिंग सगळं सांगेलच मी आता. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी मनात ठेवू नका. 1% जरी निगेटिव्हिटी असेल ना, 100पैकी 1% जरी असेल ना, तरी तुमचं सिलेक्शन नाही होऊ शकत. लिहून घ्या, आता मी तुम्हाला लिहून देतो की तुमचं 1% जरी निगेटिव्हिटी असेल ना, तुमचं सिलेक्शन नाही होऊ शकत. पॉझिटिव्ह राहा, तुमचं सिलेक्शन होणारच. तुमचा अभ्यास 50% असो, 80% असो की 10% असो, काही असो, सगळं विसरून जा, सगळं डोक्यातून काढा. हां, अभ्यास झाला असेल बऱ्यापैकी, तर फक्त तुम्हाला आता पुढचे प्रोसेस करायचे. परंतु जे विद्यार्थी आता तयारी करतात, ज्यांचा असा अभ्यास अजून तयार झालेला नाही आहे किंवा असं वाटत आहे की माझा काहीच अभ्यास झालेला नाही, तरी आत्ता या क्षणापासून, हा व्हिडिओ जिथे संपतो त्या क्षणापासून आपले पुस्तक हातात घ्या, आपली तयारी करा, प्लॅनिंग करा, डेली प्लॅनिंग करा, म्हणजे दिवसाचं प्लॅनिंग करा. मी तुम्हाला सजेस्ट करेल की शक्यतोवर सकाळी, म्हणजे बघा आपल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा हा एक हेच राहतो, एक प्रॉब्लेम राहतो की आपण सकाळी अभ्यास नाही करू शकत, आपण रात्री करतो. रात्री 12, 1, 2, 3 पर्यंत आपण अभ्यास करू शकतो. तर प्रत्येकाने पर्सनली ते ठरवलं पाहिजे की मला म्हणजे स्वतःला अभ्यास तुम्हाला रात्री करायचा आहे की सकाळी करायचा आहे. मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की सकाळी 6 ते 11चा हा वेळ अतिशय चांगला असतो, 10-11पर्यंत तोपर्यंत कंटिन्यू अभ्यास करा. त्यानंतर तुमचं जे काही आहे, तुमचं चहा आहे, नाश्ता आहे, ते बाकीची प्रोसिजर नंतर करा. परंतु हा जो प्रोसिजर आहे याच्यामध्ये फक्त एक 10-15 मिनटं तुम्ही स्वतःला एक फ्रेश व्हायसाठी द्या. बाकी 6 ते 11पर्यंत अभ्यास करा. त्यानंतर जेवढं तुम्ही जास्त कराल, म्हणजे माझा असा अंदाज आहे की तुम्हाला ॲटलिस्ट 12 तास अभ्यास सध्या करणं गरजेचं. ॲटलिस्ट बरं, 100 कमीत कमी सांगतो आहे. 4 आणि 5 तासांनी आता काहीच होणार नाही, कारण 2 महिने राहिलेले आहे. ठीक आहे. आणि रात्री जर तुम्ही अभ्यास करू इच्छित असाल, अभ्यास तुमचं जर ट्युनिंग रात्रीचं असेल अभ्यासाचं, तर रात्री बघा तुम्ही ॲटलिस्ट 9:30-10ला किंवा 9:30ला तरी अभ्यास सुरू करा. त्याच्या आधी केलं तर वेल अँड गुड, फार चांगली गोष्ट आहे. तर 12, 1, 2पर्यंत अभ्यास करा. 2च्या पुढे शक्यतोवर जागू नका. ते तुमचं आता पर्सनली तुम्ही ठरवा काय आहे. परंतु एका बैठकमध्ये, सकाळी किंवा रात्री एका बैठकीमध्ये ॲटलिस्ट 5 तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे कंटिन्यूमध्ये. ठीक आहे. बाकी दुपारी, संध्याकाळी तुम्ही जसं मॅनेज कराल तसं चांगलं. 5 तास हे आणि 5 ते 7 तास ते असं टोटल 10 ते 12 तास ॲटलिस्ट तुमचा अभ्यास पाहिजे. जर झाला तर तुमचं सिलेक्शन हे बऱ्यापैकी 80-90% कन्फर्मेशनमध्ये येऊन जातं. कारण कसं होतं मी तुम्हाला सांगतो, ज्यांचा अभ्यास 1-1, 1.5 वर्षापासून आहे, कधी त्यांचंसुद्धा सिलेक्शन होत नाही. एखादा 1.5 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात अभ्यास करतो, त्याचं सिलेक्शन होऊन जातं. मी तुमच्यासमोर एक चांगलं एक्झाम्पल आहे. मी फक्त 3 महिन्यामध्ये अभ्यास केलेला आहे. 3 महिन्यामध्ये म्हणजे जेव्हा ॲड आली त्याच्यानंतर मी अभ्यास सुरू केलेला होता. 3 महिन्यामध्ये फक्त अभ्यास केला होता मी. आणि त्यावेळेस आता त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती. आता कॉम्पिटिशन, त्याची लेवल वगैरे टफ झालेली आहे, त्याच्यामुळे आपण ते एक एक्झाम्पल घेऊ शकत नाही. परंतु ती गोष्ट पॉसिबल आहे, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. ती गोष्ट पॉसिबल आहे, 100% पॉसिबल आहे. अजूनही 2 महिन्यामध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला प्रश्न आहेत, कमेंट्स आहेत व्हिडिओमध्ये की सर आता कोणतं बुक रेफर करायचं किंवा कसं जायचं किंवा कोणतं हे करायचं. काही जणांचं म्हणणं आहे की सर आता पुढचे प्लॅन काय राहायला पाहिजे किंवा कसं करायला पाहिजे. त्याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो की ते तुमच्या पर्सनल याच्यावर डिपेंड आहे की तुमचा अभ्यास किती झालेला आहे. ठीक आहे. पण मी तुम्हाला इन जनरल सांगतो, कसं आहे की ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे, कॉन्फिडंट आहे, त्यांचं असं थिअरीमध्ये पूर्ण कमांड आहे, त्यांचं लॉजिक क्लिअर आहे, लॉजिक म्हटल्यापेक्षा त्यांचे कन्सेप्ट क्लिअर आहे, ॲप्टिट्यूड रिजनिंग स्ट्रॉंग एकदम म्हणजे कमांड आहे वगैरे, आणि बाकी मराठी विषय असतो आपला. तर त्यामध्ये कसं करा की तुम्ही जर तुमचा अभ्यास बऱ्यापैकी असेल, त्यांच्यासाठी आधी सांगतो की तुम्ही बाकी काहीच वाचू नका, थिअरी वाचू नका, काहीच करू नका. तुम्ही डायरेक्ट MCQवर स्टार्ट करा. तुमचे जे काही आपले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात, जे अवेलेबल असेल, IAS लेवल असेल, गेट लेवल असेल, तुमचं बाकीचे एक्झाम असतात, तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात, त्या लेवलचं तुमच्याकडे जे काही बुक अवेलेबल असेल तर त्यावर फोकस करा आणि त्याची स्टडी करा. ठीक आहे. तुम्हाला मी काही बुक सांगतो, म्हणजे हे जे सांगतो आहे ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी, आणि बाकी जे आता फ्रेशर आहेत किंवा ज्यांचा आता फ्रेशर म्हणजे काय की ज्यांचा आता सध्या अभ्यास काहीच नाही आहे, ज्यांना आत्ता अभ्यास करायचा आहे, ते सुद्धा करू शकतात. तर ते सगळं मिळून मी तुम्हाला इथे एक बुक सांगतो आहेत, काही आपले टेक्निकल, नॉन टेक्निकल आणि आपले याचे बाकी आपले जे व्हिडिओज वगैरे पण सांगणार आहे तुम्हाला. तर थोडंसं लक्ष द्या. याच्यामध्ये बघा टेक्निकलसाठी सांगतो, एक जास्त काही तुम्हाला मी खूप काही असं जास्त सांगत नाही. मी ऑलरेडी एक बुकवर आपला एक व्हिडिओ घेतलेला आहे, तुम्ही चॅनलमध्ये बघू शकता. परंतु आता 2 महिन्यासाठी तुम्हाला काय रेकमेंड करतो, ते रेफर करतो, ते मी तुम्हाला सांगतो आहे. याच्यामध्ये माझ्या दृष्टीने सगळ्यात टेक्निकलसाठी सांगतो आधी, इलेक्ट्रिकलसाठी. त्याच्यामध्ये JB गुप्ताचं जी बुक आहे
ते रेकमेंड करतो मी तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये 15,000 प्लस ऑब्जेक्टिव्ह आहे, 7-8 हजारचे होत आहेच कमीत कमी. त्याच्यामध्ये थिअरी प्लस ऑब्जेक्टिव्ह आहे, प्लीज सोल्युशन आहे, विथ सोल्युशन आहे. बाकी पण बुक आहे पण त्याच्यामध्ये सोल्युशन काही जणांमध्ये नाही आहे. तर JB गुप्ता एकच रेकमेंड करतो, फक्त एकच रेफर करा. त्यामध्ये जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते करा, किंवा मग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते अवेलेबल करून घ्या. आपल्या याच्यामध्ये लिंक दिलेली आहे, माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ऑब्जेक्टिव्हचं बुक घ्या, MCQचं बुक घ्या, इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे ते बुक घ्या. आणि त्याच्यामध्ये थिअरी थोडीफार दिली आहे आणि प्लस ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याचा अभ्यास करा. बाकी कशाचाच काहीच अभ्यास करू नका, हे एकच करा. तुम्ही एक जरी केलं ना तरी सफिशियंट आहे, एकदम सफिशियंट आहे, ठीक आहे. अदरवाईज तुमच्याकडे दुसरं बुक तुम्हाला सांगतो, यूथ पब्लिकेशनचं पार्ट 1 पार्ट 2 आहे. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणजे हे असतं तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे प्लस त्याचे सोल्युशन आहेत. सोल्युशन हे व्यवस्थित दिलेले आहे, तुम्ही कोणतेही बुक बघू शकता ऑनलाईन, ते मिळून जाईल तुम्हाला. यूथ पब्लिकेशनचं इंजिनिअरिंग लेवलचं बुक पार्ट 1 पार्ट 2, ठीक आहे. हे दोनपैकी एक जरी रेफर केलं तरी चालते, दोन्ही रेफर केल्याची काही गरज नाही आहे, ठीक आहे. किंवा मग IAS लेवलचे जे बुक्स आहेत किंवा गेट लेवलचे जे बुक्स आहेत ते तुम्ही रेफर करू शकता. तुमच्याकडे जे काही मित्रांकडून वगैरे कसं काही ॲडजस्ट करून जे मिळत असेल, किंवा तुमच्याकडे प्रिव्हियस तुमचे हे असतील, तुमच्या कॉलेजचे बुक्स वगैरे असतील, ते सुद्धा तुम्ही इथे रेफर करू शकता, ठीक आहे. तर हे झालं तुमच्या टेक्निकलसाठी, ठीक आहे. आणि नॉन टेक्निकलसाठी ॲप्टिट्यूड रिजनिंगसाठी मी एकच बुक रेकमेंड करेल, ते म्हणजे RS अग्रवाल. RS अग्रवालशिवाय पर्याय नाही. RS अग्रवाल बेस्ट बुक आहे. तिथे बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत सगळं तुम्हाला ॲप्टिट्यूड रिजनिंग मिळून जातं, लॉजिकल किंवा बाकीचे सुद्धा. आणि त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूडसुद्धा चांगला आहे. आणि बाकी तुमचं IBPS लेवलचे जे काही आहे, IBPS लेवलचे जे काही तुमचे बुक्स अवेलेबल आहे, बँकिंग लेवलच्या जे एक्झाम असतात, POच्या, क्लेरिकलच्या, मेन्स एक्झाम, त्या रिलेटेड जे काही मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल ते तुम्ही घेऊ शकता, की तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते रेफर करू शकता. कारण ॲप्टिट्यूड रिजनिंग हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे फॉर रिस्पेक्ट टू आपलं हे कट ऑफसाठी तुम्हाला हे अतिशय आवश्यक आहे. ॲप्टिट्यूड रिजनिंगचा तुम्हाला अभ्यास करणे, ठीक आहे. त्याला इग्नोर करू नका, ठीक आहे. त्यानंतर बघा आपलं जे मराठी लँग्वेज आहे, मराठी लँग्वेजसाठी बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाळंबे हे दोनपैकी एक बुक कोणतंही रेफर केलं तर चालेल. थोडंसं एकदम बेसिक लेवलचं राहते, खूप टफ लेवलचं मराठी राहत नाही. 20 प्रश्न आहेत, 10 मार्क आहेत त्याचे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा थिअरी बुक म्हणजे ज्यांचं आता थिअरी करायचं आहे, जे आता बिगिनर आहे, म्हणजे ज्यांना 2च महिन्यात अभ्यास करायचा आहे, त्यांना थोडंफार तरी थिअरीचं करावं लागेल, ठीक आहे. एकदम MCQकडे वळू नका. जर वळत असाल तर ठीक आहे, परंतु तुम्हाला थोडंफार तरी माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी बघा मेड इझी पब्लिकेशन आणि AS अकॅडमीचे काही बुक्स येतात, ते टॉपिक वाईज येतात. म्हणजे फॉर पॉवर सिस्टीम आहे, मेजरमेंट्स आहे, नंतर मशीन्स आहे, किंवा बेसिक इलेक्ट्रॉनिक आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, या रिलेटेड तुमचे असे टॉपिक वाईज ते बुक येतात. तर ते तुम्ही रेफर करू शकता. छोटे बुक येतात ते मेड इझी पब्लिकेशनचे, ते तुम्ही रेफर करू शकता जर तुमची काहीच तयारी नसेल तर. मोठे बुक्स किंवा मोठे याच्या मागे लागू नका. फक्त एकच JB गुप्ता आहे, ते जर तुम्ही रेफर केलं तर 2 महिन्यामध्ये तुमचा त्याचा अभ्यास चांगला होऊन जाईल, ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला एक टॉपिक सांगतो मी, कारण की वास्ट सिलेबस आहे आपला, भरपूर आहे. तर त्याच्यामध्ये एक 4 ते 5 टॉपिक सांगतो, त्यावर भर द्या. जे आत्ता अभ्यास करत आहे त्यांच्यासाठी सांगतो, ज्यांचा ऑलरेडी झाला ते ठीक आहे, पण तो आता 2 महिन्यामध्ये जर तुम्हाला करायचा आहे तर सगळ्यात पहिला पॉईंट, 50 पैकी 25 ते 35 प्रश्न यावर येऊ शकतात, तुम्हाला सांगतो. याच्या आधी आलेले आहे, तो म्हणजे पॉवर सिस्टीमचं बिलकुल असं घोळून प्या त्याला. पॉवर सिस्टीम पूर्ण करा, पूर्ण काहीच सोडू नका. त्यातले प्रॉब्लेमही सोडू नका, त्यातले इक्वेशन सोडू नका, फॉर्म्युले सोडू नका. थिअरी तर 100% करा. 25-30 काय मी म्हणतो 40 प्रश्नसुद्धा त्यावर येऊ शकतात. येतीलच असं नाही, पण येऊ शकतात, ठीक आहे. त्यामुळे पॉवर सिस्टीमचं बिलकुल घोळवून प्या, पूर्ण पॉवर सिस्टीम करून टाका. जे काही तुमच्याकडे बुक अवेलेबल असतं ते करा, किंवा JB गुप्तामधून जे ऑब्जेक्टिव्ह MCQ ते लिटरली म्हणजे असं आपण म्हणतो ना पाठ केल्यासारखं, तसं केलं तरी चालते, कारण आता वेळ नाही आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर बघा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अतिशय महत्त्वाचं आहे सध्याच्या कंडिशनमध्ये, कारण की कोणत्याही कंपनीमध्ये महावितरण असो, महापारेषण असो, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स बेस्ड इक्विपमेंट वापरण्यात येत आहे. ते काय सर्किट ब्रेकर वगैरे असेल किंवा कंट्रोल सिस्टीम असेल, कंट्रोल पॅनल असेल, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा सगळा संबंध येतो. त्यामुळे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स चांगलं करा, पॉवर सिस्टीम चांगलं करा. त्यानंतर कंट्रोल सिस्टीम जे आहे, कंट्रोल सिस्टीमचं आपलं आहे, त्याच्यामध्ये सगळे पॅनल सगळे कंट्रोल सिस्टीममध्ये ते त्याच्यात रिलेटेड सगळा हे असतो, तो स्टडी असतो. त्यानंतर मशीन्स, ठीक आहे. मशीन्स हा महत्त्वाचा भाग आहे. ॲक्च्युली मशीन्सचा इथे उपयोग कमी होतो, फक्त ट्रान्सफॉर्मर काय आहे त्याच्यामध्ये जास्त उपयोग होतो. मशीन्समध्ये ट्रान्सफॉर्मर चांगलं करा. बाकी इंडक्शन मोटर, सिंक्रोनस मोटर, बाकीचे जे आहेत आपले ते थोडंफार तिथे थोडंसं लाईटली केलं तरी चालते, थिअरी वगैरे करून टाका, ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर चांगला करा. ट्रान्सफॉर्मरमध्ये कॅल्क्युलेशन्स, त्याचे प्रॉब्लेम्स आणि त्याची थिअरी व्यवस्थित करा, ठीक आहे. म्हणजे 2 भाग आहे तुम्हाला सांगतो, पॉवर सिस्टीम आणि आपले मशीन्समध्ये ट्रान्सफॉर्मर, हे अतिशय चांगलं करा. मी सांगतो तुम्हाला, म्हणजे 50 पैकी 30 ते 35 प्रश्न तुम्हाला इझिली तुम्ही तिथे अटेंड करू शकता, ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त नेटवर्क ॲनालिसिस आणि आपलं जे काही ॲनालिसिस हे आहे, थेरम्स वगैरे आहे, ते थोडंफार करून घ्या, ठीक आहे. तर हे झाले आपले महत्त्वाचे टॉपिक्स, आणि तुम्हाला मी बुक्स लिस्ट ऑलरेडी दिलेले आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो
हे कदाचित तुम्हाला कोणी सांगणार नाही, परंतु मी सांगतो, कारण की मला विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजे यूट्यूब चॅनलवर जे काही आपलं यूट्यूब आहे त्याच्यामध्ये 2-3 चॅनल असे आहे की ते खूपच चांगलं कंटेंट तुम्हाला देतात. तुम्हाला कुठल्याच प्रकारचा काही कोर्स खर्च करून कोर्स लावायची गरज नाही. त्याच्यामध्ये पहिलं आहे आपलं EAD ऑनलाईन क्लासेस, रमण सरांचे क्लासेस आहेत, त्याचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. EAD ऑनलाईन क्लासेस ज्यांना माहिती असेल त्यांना फारच चांगलं, ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो की त्यांचे प्रत्येकाची प्लेलिस्ट आहे, तुम्ही ते बघू शकता. तुम्हाला कुठल्याच प्रकारचा काही कोर्स लावायची गरज नाही आहे थिअरीसाठी, किंवा आपला जे काही फुल लेंथ आपला सिलेबसवर कोर्स असतो तो लावायची गरज नाही. रमण सरांचे त्यांचे जे हे आहे व्हिडिओज आहे ते रेफर करा. प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला व्हिडिओ सर्च केलं की मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर गेट अकॅडमी प्लसचे आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये डिटेल माहिती आहे, व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे. दुसरा कोणताच काही तुम्ही यूज करायची गरज नाही, ऑनलाईनसाठी सांगतो आहे. ठीक आहे. बाकी थिअरीचे तुम्ही जे वाचन कराल तर त्यासाठी तुम्हाला बुक्स ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यानंतर जेनिक एज्युकेशनचं आहे ते, आणि गेट अकॅडमी आणि EAD ऑनलाईन क्लासेस, हे 3 जरी रेफर केले ना तुमचं बऱ्यापैकी होऊन जातं, किंवा त्या 3पैकी एक जरी रेफर केलं तर तुमचं बरेच कॉन्सेप्ट तिथे क्लिअर होऊन जातात. ठीक आहे. दिवसातून ॲटलिस्ट 1 ते 1.5 तास किंवा हार्डली 2 तास, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्ही ऐकले व्हिडिओज तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येऊन जातील. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल असं मी आशा करतो, कारण कसं आहे की आता फक्त आपल्याकडे 2 महिने आहे. जास्त खूप असं वास्ट याच्यामध्ये जाऊ नका. प्रॉपर अभ्यास करा, प्रॉपर प्लॅनिंग करा. आपापल्या लेवलनुसार, आपापल्या कंडिशननुसार आपला अभ्यास वेगळा असतो. त्याच्यामुळे मी जे सांगतो आहे हे जनरल सांगतो आहे. तुम्हाला ते कुठे इम्प्लिमेंट होतं ते करा. सगळ्यात पहिले एक काम करा, तुमचा अभ्यास किती झालेला असो, आता हा व्हिडिओ झाला की पहिले तुम्ही तुमचं प्लॅन तयार करा की मी डेली किती अभ्यास करेल, कोणता टॉपिक कसा करेल, माझ्याकडे कोणते बुक्स आहे, मी कुठून रेफर करू, किंवा म्हणजे कुठून अभ्यास करू वगैरे, हे सगळं तुम्हाला स्वतःचं प्लॅनिंग स्वतः करावं लागेल. मी फक्त तुम्हाला गायडन्स देऊ शकतो आणि माझ्याकडून तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे ते देऊ शकतो, तुम्हाला एक मदत करू शकतो तेवढी. बाकी तुम्हाला सगळं करावं लागेल त्यामध्ये. आणि दुसरं असं पॉईंट एक महत्त्वाचं आहे की सध्या कसं आहे की जसं एखादी ॲड येते, आपला व्हिडिओ किंवा आपलं चॅनल आहे ते बऱ्याच दिवसापासून मी तुम्हाला वरच्यावर अपडेट देत असतो, परंतु जेव्हा अशी ॲड येते तेव्हा बरेचसे कोर्सेस मार्केटमध्ये येतात. ठीक आहे. म्हणजे कसं थिअरी जे म्हणतो आहे मी, कोर्सबद्दल म्हणतो आहे, कारण आता 2 महिने बाकी आहेत. 2 महिन्यामध्ये तुम्ही कोणताही कोर्स काही लावला तर तुमचा काहीच फायदा होणार नाही, 100% फायदा होणार नाही, कारण ते सगळं रेकॉर्डेड लेक्चर असतात. ठीक आहे. एक पहिला पॉईंट हा. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्या इंटरेस्टवर डिपेंड आहे. तुम्हाला करायचं असेल तर, कारण आपल्याला असं वाटतं की आपलं सिलेक्शन झालं पाहिजे तर आपण हे सगळं करतो, परंतु त्याच्यामध्ये कसं आहे की तुमचा फायदा होणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिला पॉईंट असा आहे की तुमचा फायदा होणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये कसं आहे की तुम्ही तुमचं डिसाईड करा. मला तरी असं वाटतं की हे जे मी तुम्हाला प्लॅन सांगितलं त्यानुसार चाल, सेल्फ स्टडी करा. मी नेहमी तेच रेकमेंड करतो की शक्यतोवर सेल्फ स्टडी करा. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण कोर्स केला पाहिजे तर तुम्ही तुमचं पर्सनल डिसिजन स्वतः घ्या, परंतु हे आता हा वेळ नाही आहे हे सगळं करायचं. आता तुम्हाला मी जर जास्त रेकमेंड करेल की तुम्ही MCQ करा, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट जास्तीत जास्त सॉल्व करा. जेवढं जास्त तुम्हाला अवेलेबल असेल तेवढं सॉल्व करा. ते कुठूनही अवेलेबल असेल, काही असेल, कोणतेही मेथड असेल, कोणतेही बुक, म्हणजे मी जे बुक सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जे बुक असेल ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. तुम्हाला नक्की फायदा होईल. थिअरीच्या मागे लागू नका, किंवा थिअरीचे असे मोठे बुक्स किंवा असं काहीतरी अवेलेबल नोट्स ते वाचत बसू नका. तुमचं काहीच नसेल, 0 असेल तरच मग जे मी तुम्हाला मेडिचे आणि IAS लेवलचे जे बुक सांगितलेलं आहे, प्रिव्हियस पेपरचे सुद्धा येतात त्यामध्ये, तर ते थोडे रेफर करा. किंवा मग जे व्हिडिओचे लिंक सांगितलेलं आहे तुम्हाला, जे काही मी तुम्हाला चॅनल सांगितलेलं आहे EAD वगैरे आणि बाकीचं गेट अकॅडमी प्लस आणि जेनिक एज्युकेशन, त्याला थोडंसं रेफर करा. आणि पॉझिटिव्हिटी ठेवा. मी तुम्हाला परत सांगतो आहे, पॉझिटिव्हिटी ठेवा. सिलेक्शन हे होतंच आणि चांगला चान्स आहे मित्रांनो. 80,000 रुपीज सॅलरी कशाला म्हणतात, 80,000 रुपीज सॅलरी तुम्हाला पहिल्या महिन्यापासून मिळते. ठीक आहे. असं नाही की 1 वर्ष 2 वर्षानंतर 1 वर्षानंतर मिळेल, असं नाही आहे. ठीक आहे. चांगला चान्स आहे. स्वतःला बिलकुल 2 महिने सगळ्यापासून अलिप्त ठेवा, सगळ्या कॉन्टॅक्ट्सपासून अलिप्त ठेवा. जे काही तुमचे रिलेशनमध्ये जे काही असतील, बाकीचे प्रोग्राम असतील, सगळे बाजूला ठेवा. घरी सांगून द्या. लेडीज असेल, काही हाऊसवाईफ असतील तर त्यांनीसुद्धा घरी सांगून द्या. काहीतरी तुमचं अरेंजमेंट करा आणि 2 महिने स्वतःला त्या अभ्यासात झोकून द्या. तुमचं रिझल्ट हा पॉझिटिव्ह लागल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो. बाकी एक मित्रांनो की आत्ता रिसेंटली मी 2 दिवसाआधी एक व्हिडिओ टाकलेला आहे, 1 दिवसाआधी, तर तुम्हाला मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. मी माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न केलेला आहे, कारण 2 महिन्यामध्ये कोर्सेस वगैरे काही पॉसिबल नाही आहे, परंतु आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. 20 टेस्ट आहे, साधारण 800+ प्रश्न आहेत त्यामध्ये, आणि फुल लेंथ म्हणजे ऑल सिलेबसवर 130 क्वेश्चनचे असे 4 हे आहे टेस्ट आहे. त्या फार महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला सांगतो, खूप म्हणजे ॲनालिसिस करून बनवलेल्या आहेत त्या टेस्ट, आणि त्या 4ही टेस्टचा तुम्हाला नक्की उपयोग होईल, 100% उपयोग होईल. आणि बाकीच्या जे सब्जेक्टिव्ह टेस्ट आहे, म्हणजे जसं पॉवर सिस्टीमवर 20 प्रश्न, मशीन्सवर 20 प्रश्न, इलेक्ट्रॉनिक्सवर बेसिक इलेक्ट्रॉनिक्सवर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सवर 20 प्रश्न, किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्सवर 20 प्रश्न, असे आपण 16 टेस्ट, म्हणजे 16 + 4 अशा 20 टेस्ट आपण MSCB ॲस्परंट ॲप
MSCB ॲस्पिरंट ही जी ॲप आहे याच्यावर आपण ते हे टाकलेलं आहे टेस्ट सिरीज. ठीक आहे, तर तुम्हाला सगळे लिंक मिळून देईल तुमच्या आपल्या याच्यामध्ये, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी लिंक. तुम्हाला फक्त ॲपवर जायचं आहे, ती ॲप प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करायची आहे. MSCB ॲस्पिरंट नाव आहे. ठीक आहे, तुम्हाला मी ते इमेज पण देतो आहे त्याची. तर तुम्हाला तिथे जाऊन तिथे फक्त तुम्हाला ते चेक करायचं आहे, ते सगळं लॉक मिळेल. तिथे तुम्ही बायवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला पेमेंट ऑप्शन दिसेल. 449 फक्त टेस्ट आहे, ती टेस्ट सिरीज आहे. साधारण एक्झामपर्यंत ती व्हॅलिड राहील, म्हणजे तुम्ही ते कधी बघू शकता, कधी सॉल्व करू शकता. फक्त सॉल्व तुम्हाला एकदाच करावं लागेल आणि बाकी तुम्हाला ते बघायचे आहेत प्रश्न वगैरे, त्याचे सोल्युशनसुद्धा आहेत. तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, प्रत्येकाचं सोल्युशन दिलेलं आहे की उत्तर कसं आलं याचं सोल्युशन दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही ते परचेस करू शकता. तुम्ही जेव्हा ते परचेस करता त्याच्यानंतर ॲटोमॅटिक तुम्हाला त्या टेस्ट सिरीज सगळ्या मिळून जातात. तुम्ही त्या कधी सॉल्व करू शकता. ठीक आहे, तर हे माझ्याकडून एक मी प्रयत्न केलेला आहे. फक्त ते आपण MSCB ॲस्पिरंट ॲपवर टाकलेलं आहे. तर तुम्हाला तिथे ते ॲप तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल आणि तिथे रजिस्ट्रेशन तुम्ही न्यू युजरमध्ये गेले, रजिस्ट्रेशन तुम्ही केलं की त्यानंतर तुम्हाला बायमध्ये तुम्ही ते परचेस करून तुम्हाला त्याचा ॲक्सेस मिळून जाईल. आशा करतो की बऱ्यापैकी तुम्हाला एक गायडन्स मिळालं असेल, एक काहीतरी मार्ग मिळाला असेल, एक पाथ मिळाला असेल आपल्या अभ्यासाला. तर अभ्यासाला लागा आणि कुठल्याच प्रकारची निगेटिव्हिटी मनात ठेवू नका. कारण की 60 दिवस आहेत, 60 दिवस, 2 महिने आपण नाही, 60 दिवस. एक दिवस हा 24 तासाचा असतो, हे लक्षात ठेवा. तासाला मिनटाला सध्या महत्त्व आहे. हे 60 दिवस तुमचं आयुष्य बदलू शकतात. बिलीव्ह मी, 60 दिवस तुमचं आयुष्य बदलू शकतात. तुमचा जो काही स्ट्रगल असेल, अभ्यासाचा असेल, नोकरीचा असेल, जॉबचा असेल, गव्हर्नमेंट पाहिजे वगैरे जे काही असेल, ते सगळं तुमचं स्टॉप होईल या 60 दिवसात जर तुम्ही तुमचं पॉझिटिव्ह दिलं, 100% दिलं तर. ठीक आहे, त्याच्यामुळं कसं आहे की तुम्हाला 60 दिवसाचा प्लॅन करून त्यावर फर्म राहावं लागेल, कंटिन्युटी ठेवावं लागेल. कुठल्याच प्रकारचं काहीही तुमचं एक डिस्ट्रॅक्शन तुम्हाला ठेवावं लागणार नाही. स्वतः प्लॅन करा आणि तयार व्हा. अभ्यास याच्यासाठी, परीक्षेसाठी तयार व्हा. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत आणि माझं गायडन्स 2 महिने कंटिन्यू तुम्हाला राहणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याबाबतीत निश्चिंत राहा. जे काही आता विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात, कमेंट असतात, त्यावर मी जास्त उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. परंतु कंटिन्यू याच्यावर आता पुढचा व्हिडिओ आपला ऑनलाईन ॲप्लिकेशन मायन्युटली तुम्हाला प्रत्येक याच्यावर मी उद्या किंवा परवा तो व्हिडिओ येईल आपला, ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. हा आपला एक 60 दिवसाचा 45 to 60 डेजचा प्लॅन आहे. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल अशी मी आशा करतो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि मला प्रोत्साहन मिळते आणि वरच्यावर मी अपडेट्स जे काही व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करतो. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी करता हा व्हिडिओ शक्यतो शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. इंजिनियर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.